Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मुद्दा असा आहे ना की मी साताऱ्याचा आहे, तर शिंदेसाहेब साताऱ्याचे. आमच्याकडे दोन शिंदे आहेत. एक शशिकांत शिंदे आहेत जे आता प्रदेशाध्यक्ष झालेत, आणि दुसरे शिंदेसाहेब जे दऱ्यामध्ये राहतात, त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय. तुमच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. तुमच्यासमोर तुमचा मुख्य शत्रू कोण आहे? हा खूप महत्वाचा राजकारणातला भाग असतो की तुमचा शत्रू तुम्हाला कळायला पाहिजे राजकारणामध्ये. तुमचा शत्रू हा तुमच्या पक्षातून बाजूला गेलेला अजित पवारांचा पक्ष आहे, की तुमचा शत्रू भाजप आहे, की शिंदे आहेत? तुम्हाला बेसिकली विचारधारेच्या माध्यमातून तुम्हाला कळालेलं आहे का की तुमचा शत्रू तुम्हाला लढायचं आहे कोणाशी? मला वाटतं की कोण कुठे गेलं याच्यापेक्षा मला या सरकारच्या महायुतीच्या विरोधात लढायचं आहे. कारण ज्या पद्धतीने सध्याचं सरकार चाललेलं आहे हे महाराष्ट्राला भूषणावं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे कर्ज काढून सरकार चालवणं आणि दिवाळी साजरी करणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु लोकांच्या सामान्य प्रश्नाच्या ऐवजी आपल्या आता तुम्ही बघताय रोज जर आम्ही चॅनलवर बघितल्यानंतर लोकप्रतिनिधींची प्रतिमा बघितल्यानंतर आता वाटायला लागलेलं की लोकप्रतिनिधींबद्दल भावना लोकांची काय मानसिकता होईल ही खरं शंका येते. अशा एका सत्तेच्या मस्तवाल अशा प्रकारच्या याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विरुद्ध ही लढाई आहे. मग त्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन ज्या पद्धतीने सरकार चाललंय त्यामध्ये पण ते चांगल्या प्रकारे चाललंय असं माझं मत नाही आहे. त्यांच्यामध्ये काय असेल चढाओढ असेल ते असून द्या, सामान्य जनतेचं जे अडचण आहे, आम्हाला या महायुतीला बाजूला करण्याच्या संदर्भातलं आव्हान घेऊन पुढे जाण्याच्या संदर्भातलं यश आलं तर मला वाटतं ते खरं आव्हान आहे. कोण पक्ष सोडून गेला, पक्ष कधी थांबत नसो, कार्यकर्ता कधी थांबत नसो. अख्खा पक्ष रिकामा झाला. तुम्ही आता 10 आमदार विधानसभेमध्ये आणि पलीकडे इतकी मोठी ताकद, पक्ष संपत नसतो. पण शेवटी असं आहे की तुमच्यासमोर आव्हान जे आहे ते म्हणजे डोंगरा एवढं आव्हान तयार झालं. असं आहे की पहिल्या वेळा सगळे अजितदादा वगैरे सगळ्यांनी हा पक्ष सोडल्यानंतर कोणाला वाटलं होतं 8 खासदार येतील. मी पण थोड्या मताने गेलो. मला तर शेवटच्या क्षणाला सांगितलं तुला लढावं लागेल. आपण परिणामाचा विचार करत नसतो. आपल्याला काही मिळालं पाहिजे आणि ते साध्य झालं पाहिजे या हेतूने काम केलं तर मला वाटतं त्यात यश मिळत नाही. आपण प्रयत्न केल्यानंतर ते यश साध्य करू शकतो का याला महत्त्व दिलं तर मला वाटतं यश मिळतं. आणि हे आव्हान आहे, ते आव्हान स्वीकारायलाच पद दिलं मला. पवारसाहेबांनी आणि दिग्गज नेत्यांनी आमच्या सर्वांनी विश्वास जो माझ्यावर टाकला आहे तो एवढ्यासाठी टाकला की तुमचा आक्रमकपणा, तुम्ही आंदोलन करणारे आहात, तुम्ही आता लोकांसाठी रस्त्यावर उतरला पाहिजे. विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे हा पेस तुम्ही कशा पद्धतीने भरून काढता, हा जर त्यामध्ये मी यशस्वी झालो तर मला वाटतं की हे आव्हान मला वाटतं किरकोळ पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी समोर जाऊन ते संपवण्यासाठी यश मिळू शकतं. लंकेश